फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी हर्षदा. तर मी आज तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईल उडीद वडा कसा करायचा त्याची रेसिपी आणि चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, ओला नारळ, त्याच्यानंतर शेंगदाणे भाजलेले, त्याच्यानंतर इथे मी जिरं घेतलेलं आहे. हे मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्याची तुम्हाला जसं थिक पाहिजे किंवा असं एकदमच पातळ चटणी पाहिजे तशा प्रकारे तुम्ही पाणी टाकू शकता. त्याच्यानंतर चटणीला तडका देण्यासाठी मी इथं जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंगही तुम्ही टाकू शकता. इथे मी हिंग नाही टाकलेलं आहे. तशी पूर्ण असं जिरे मोहरी तडतडीपर्यंत तुम्ही ती फोडणी जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी कसं करत आहे ते. तशा प्रकारे केलं तर चटणीला पण स्वाद पण छान येतो आणि चटणीची टेस्टही खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता हळूहळू ते जिरं मोहरीला तडका बसत आहे. जिरे मोहरीचा आपण इथं तडका चटणीमध्ये टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता लगेच चटणी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून तो तडका जो आहे पूर्ण तो चटणीला लागला पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण उडीद वड्याची तयारी करून घेत आहोत. उडीद वड्यासाठी आपण कोथिंबीर, कढीपत्ता, ओले खोबरे, मिरची आणि जिरे आणि त्याच्यानंतर जे भिजत घातलेली उडदाची डाळ आहे ती मिक्सरला वाटून घेत आहोत. जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे. इथे मी अर्धा ग्लास उडदाची भिजवलेली डाळ टाकलेली आहे आणि ती पूर्ण वाटून घेतलेली आहे. तुम्ही टेक्स्चर बघू शकता. जे उडीद वड्याचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. 10 ते 15 मिनटं आपण थोडंसं रेस्ट करायचं. मीठ टाकायचं आणि न सोडा टाकता हे ते आपले वडे खूप स्वादिष्ट आणि छान बनतात. त्यासाठी जेवढं आपल्याला ते फर्मेंट करता येईल, जेवढं चांगलं हलवून घेता येईल तेवढं चांगलं ते हलवून घ्यायचं जेणेकरून जो फ्लफीनेस जो असतो वड्याला तो येतो की जेणेकरून टेस्टही छान लागते आणि वडेही छान बनतात. तुम्ही पाहू शकत आहात मी आता जसं इथं हलवत आहे तसंच तुम्ही ते एकाच डायरेक्शनने सगळं ते हलवून घ्यायचं आहे पीठ. त्याच्यानंतर आता आपण ते 10 ते 15 मिनटं फर्मेंट करण्यासाठी पीठ ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे वडे घेण्यास तयार करत आहे. तर इथे मी जे गोलाकाराचे वडे असतात तसे करत नाही आहे. भजी टाईप मी इथं वडे करत आहे कारण आमच्या घरी असेच खाल्ले जातात. त्यासाठी मी अशा प्रकारे इथं वडे करत आहे. तुम्ही बघू शकता इथं मी वडे तळत आहे. थोडंसं पीठ माझं पातळ झालं होतं, पाणी जास्त झालं होतं त्यामुळे. पण ठीक आहे, तुम्ही थोडंसं पाण्याचा कमी वापर करा. वडे खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लागतील. तुम्ही एक वेळेस ट्राय करून पहा. इथं अशा प्रकारे मी इथं तुम्ही पाहत असाल इथे आपले वडे तयार झालेले आहेत. मी तळत आहे आणि बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे वडे तयार होतात. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये मला सांगा रेसिपी तुम्हाला आवडली का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अजून नवीन रेसिपी जर पाहायच्या असेल आणखीन तुम्हाला दुसरे कुठले नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर मला कमेंटमध्ये करा. मी नक्कीच तशा प्रकारे व्हिडिओ करेल. थँक्यू.